स्टार्ट. सो हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वजण? आणि होपफुली तुम्हाला मागचा व्हिडिओ आवडला असेल आणि खूप छान रिस्पॉन्स मिळाले. असंच प्रेम दिल्याबद्दल थँक्यू सो मच. सो आपण नेक्स्ट व्हिडिओ बघूयात काय आहे ते. नेक्स्ट व्हिडिओ आहे की पिरियडमध्ये काळजी कशी घ्यायची, कशा प्रकारे मी माझी काळजी घेते आणि ह्या गोष्टी तुम्हाला एक्झाममध्ये पण हेल्प होतील. खूप जणांचे एक्झाम पिरियड गुड डेजमध्ये एक्झाम मिस होता, लेक्चर मिस होता, तर ते कशा प्रकारे आपण अवॉइड करूयात किंवा थोड्या प्रमाणात कसं अवॉइड होतील ते बघूयात. सो बघूयात पुढे काय आहे ते. सो सर्वात पहिली गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट की एव्हरी गर्ल शुड हॅव हर पिरियड बास्केट. सो हे तुम्हाला कुठेतरी खूप काम येणार आहे. पिरियड अचानक आले किंवा जवळ आले तर आपण थोडं हॅसल फ्री होऊन जाऊ ह्या गोष्टीमुळे. सो जे पण गोष्टी तुम्हाला लागतील ते सर्व ह्याच्यात असेल तर तुम्ही थोडंसं त्या गुड डेजमध्ये मॅनेज करू शकतात खूप छान प्रकारे. सो बघूया आपल्या पिरियड बास्केटमध्ये काय काय हवं ते. यू शुड हॅव अ जिंजर टी, हॉट वॉटर और सोप वॉटर और एल्स मम्मीने बनवलेला काढा, आजीने सुचवलेला काढा. ह्यामुळे कसं आहे त्या टाईमला थोडंसं पोट दुखल्यामुळे गरम पाणी पिल्यामुळे किंवा गरम पाणी पोटात गेल्यामुळे कुठेतरी मसल रिलॅक्स होतात आणि ते थोडंसं बेनिफिशियल ठरतं आपल्यासाठी. सो जिंजर टी, हॉट वॉटर, मम्मीचा मॅजिक काढा, ह्या गोष्टी आपण घेऊ शकतो. सो सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज तुम्ही प्रॉपर हायजीन मेंटेन करा. लास्ट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला मेन्शन केलं होतं की हायजीन इज मस्ट इन दिस गुड डेज. सो छानपैकी तुम्हाला जे बॉडी वॉश आवडत असेल, जे तुमचे माइंडला रिलॅक्स करेल, रिफ्रेश होईल, अशा प्रकारे तुम्ही 2 टाईम शॉवर घ्या आणि हायजीन मेंटेन करा. सो थर्ड थिंग इज दॅट ईट वॉट एव्हर यू लव. जनरली हे मी फॉलो करते की पिरियड किंवा गुड डेज असल्यावरती मी मोस्टली मला पिझ्झा, बर्गर, जे पण काय आवडतं खायला ते मी खाते. जंक फूड आहे माहिती आहे, बट मी 2 टाईम जेवणही करते, पण जे मला आवडतं इतर टाईम स्नॅक्सला तेही खाते. ते खाल्ल्यामुळं कुठंतरी आपल्याला बरं वाटतं, पोट भरल्यासारखं वाटतं. सो ईट वॉट एव्हर यू लव. सो फोर्थ थिंग इज दॅट कीप युअर सेल्फ हायड्रेटेड. असं म्हटलं जातं की मिनिमम 3 लिटर्स ऑफ वॉटर डेली कन्झ्युम करायला हवं. बट ते असं पॉसिबल होत नाही की आज ऐकलं आणि उद्या आपण ते सुरुवात केली. आज थोडं प्या, उद्या थोडं जास्त क्वांटिटी वाढवा, असं करत करत तुमचं गोल 3 लिटरपर्यंत मिनिमम घेऊन जा. आणि गुड डेजमध्ये तर नक्कीच स्वतःला हायड्रेटेड ठेवा आणि इतर डेजमध्येही ठेवा. सो कीप युअर सेल्फ हायड्रेटेड. सो फिफ्थ थिंग इज दॅट यूज पिरियड पॅन्टीज. ह्या कुठेतरी 360 डिग्री प्रोटेक्शन आपल्याला देतात. सो क्लासेसला जाताना किंवा एक्झामच्या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठेतरी स्पॉटिंग नाही होऊ ह्यासाठी, म्हणजे हे खूपच ब्लेसिंग ठरलं आहे सर्व गर्लसाठी. ज्याने कोणी इन्व्हेंट केलं आहे त्याला खूपच ब्लेसिंग्स भेटले असतील. सो दिस इज व्हेरी युजफुल थिंग. हे पूर्ण 360 डिग्री प्रोटेक्शन आपल्याला देतं. त्यामुळे कुठेही स्पॉटिंगची भीती नाही, काही नाही. जेव्हाही आपण झोपतो त्यावेळेस आपल्याला कसलं टेन्शन नाही. आणि मोस्टली ज्या दिवशी तुमची नीटची एक्झाम असेल आणि तेव्हा तुमचे गुड डेज चालू असतील त्या दिवशी तर हे तुमच्यासाठी म्हणजे खूपच भारी गोष्ट होऊन जाणार आहे. सो ह्या टाईपच्या पिरियड पॅन्टीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. आणि हे मी जनरली कार्मेजीची यूज करते, बट ही खूप अफोर्डेबल आहे ही वाली. सो ही तुम्ही अफोर्ड करू शकता. सो सिक्स्थ थिंग इज दॅट काही जण नसेल कम्फर्टेबल पिरियड पॅन्टीज सोबत, कारण की ते डायपर टाईप असतंय. सो ज्यांना जे सॅनिटरी पॅड सोबत कम्फर्टेबल आहे त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे न्यूआचे सॅनिटरी पॅड. आणि खरंच म्हणजे हे खूपच छान आहे. हे रॅशेस याने येत नाही आणि ह्याचं कॉटन खूप सॉफ्ट आहे. हे माझा एक्सपिरियन्स आहे. तुमचं जे असेल किंवा तुम्ही ज्याच्यासोबत कम्फर्टेबल असेल तुम्ही त्याच्यासोबत ट्राय ऑन करू शकता. बट माझ्यासाठी हे खूप कम्फर्टेबल आहे. हा माझा एक्सपिरियन्स आहे आणि हे रॅश फ्री आहे. सो आणि हे कोणतंही पेड प्रमोशन नाही आहे. माझा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करते. सो सेवन्थ थिंग इन माय पिरियड बास्केट इज दिस हीटिंग पॅड. इलेक्ट्रिसिटी असेल तर ते गरम पाणी करण्याचं झंझट नाही राहत. हे ते केबलवर चालतं.
सो हे म्हणजे जर खूपच पेन होत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे हिटिंग पॅड यूज करून कम्फर्ट मिळवू शकता. म्हणजे मेडिसिन खाण्यापेक्षा हे बेटर ऑप्शन आहे. आणि काही कारणामुळे सपोज लाईट अवेलेबल नाही आहे, तुम्ही ट्रॅव्हलिंग करत आहात, सो तुम्ही अशा प्रकारे वॉटर बॅग यूज करू शकतात. म्हणजे गरम पाणी करून ह्याच्यात टाकलं तर त्यानेही खूप छान प्रकारे कम्फर्ट तुम्हाला मिळू शकतो. जर इलेक्ट्रिसिटी नसेल तर अशा प्रकारचे वॉटर बॅग इझिली कुठे गरम पाणी हॉटेलवर ट्रॅव्हलिंग करत असताना अवेलेबल होऊन हे तुम्ही यूज करू शकता. थर्ड थिंग इज दॅट जर इलेक्ट्रिसिटी अवेलेबल नसेल किंवा असल्या प्रकारचे हिटिंग पॅड अवेलेबल नसेल, वॉटर बॅगही अवेलेबल नसेल, तर अशा टाइमला काय करायचं? सो सर्वात मेन छान गोष्ट आहे की तुम्ही अशा टाईपची बॉटल यूज करू शकता. ही तर जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तो ह्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी टाकून कम्फर्ट मिळू शकता. हा माझा मामीचा नुसका होता. सो जनरली वॉटर बॅग जेव्हा अवेलेबल होत नव्हत्या टाईमवर तर ह्याच्यात गरम पाणी भरून आणि मग ते खूप छान प्रकारे रिलीफ मिळतो. सो नेक्स्ट थिंग फॉर क्रॅम्प रिलीफ इज दॅट तुम्ही अशा टाईपचे क्रॅम्प रोल ऑन यूज करू शकता. हे पीसेफ ब्रँडचं आहे. हे मी वेलनेस फॉरेवर मेडिकलमधून ऑर्डर करून घेतलं होतं. तुम्हाला ऑनलाईन पण मिळून जाईल हे. आणि हे जर नसेलच अवेलेबल होत तर ऑब्विसली डीमार्टमध्ये हे असल्या टाईपचं अवेलेबल होतं. बट हे पिरियडसाठी नाही आहे, बट तात्पुरतं क्रॅम्प रिलीफ होण्यासाठी तर यूज होऊन जातं. बट जर मिळत असेल तर ह्यासाठी ट्राय करा. सो नेक्स्ट थिंग, ही तुमच्या एक्झामच्या टाईमला तुम्हाला खूप काम येईल. अनफॉर्च्युनेटली त्या टाईमला तुमचे कुठे चालू असेल किंवा तुमचं एखादं इम्पॉर्टंट लेक्चर आहे, तुम्हाला जायचं आहे, पण तिथे तुम्ही वॉटर बॅग कॅरी नाही करू शकत किंवा हिटिंग पॅड कॅरी नाही करू शकत. सो त्या टाईमला तुम्ही असे सेल्फ हिटिंग पेन रिलीफ पॅच यूज करू शकता. हे असं न्यूआच्या पॅकेजिंगमध्ये येतं. मीन्स ज्यावेळेस तुमचं खूप महत्त्वाचं लेक्चर आहे तर हे स्टिक करायचं, ते सेल्फ हिट करतं आणि क्रॅम्पमध्ये तुम्हाला रिलीफ मिळतो ह्या गोष्टीमुळं. सो अशा गोष्टीत नक्की इन्व्हेस्ट करा फ्युचरच्या दृष्टिकोनातून. आणि हे 8 आवर्स पर्यंत तुम्हाला रिलीफ देतं. सो प्रत्येक मुलीकडं 4 कपडे कमी असले तरी चालेल, 4 ज्वेलरी कमी असले तरी चालेल, पण ही एक गोष्ट प्रत्येकाकडे असली पाहिजे. आणि हे माझं स्वतःचं ओपिनियन आहे की मला कुठेही इम्पॉर्टंट ह्याला जायचं, फंक्शनला जायचं असेल तर हे मला खूप उपयोगात ठरलं आहे. तर तुम्हीही ह्या गोष्टीमध्ये नक्की इन्व्हेस्ट करा. आणि हे सर्व करूनही जर तुमचं पेन थांबलं नाही तर तुम्ही अशा प्रकारच्या मेडिसिन घेऊ शकता. खूपच सिव्हिअर पेन होत असेल तर आणि डॉक्टरकडे जाणं पॉसिबल होत नसेल त्या टाईमला तर मेफ्टाल स्पास म्हणून आहे. आधी बघा तुम्हाला ह्याची ॲलर्जी नाही आहे का. आणि सेकंड मोस्ट मेडिसिन आहे सायक्लोपाम. बट ह्याच्यात त्यापेक्षा बऱ्यापैकी कंटेंट आहे. सो मी ही प्रेफर करते. तुम्हाला जी ॲलर्जेटिक नाही आहे आणि तुम्ही पहिले तुमच्या डॉक्टरला विचारा आणि मग ती मेडिसिन तुमच्यापाशी एमर्जन्सी म्हणून राहू द्या. दुखतंय थोडंसं आणि मग मेडिसिन घ्यायची आहे असं करू नका. आधी ह्या सगळ्या गोष्टी हिटिंग पॅड हे ते ट्राय करा आणि मग नसेलच राहत तर मेडिसिन घ्या. सो 8th थिंग इज पिरियड किंवा गुड डेजमध्ये खूप सारे चॉकलेट्स खा. कारण की चॉकलेट्स जनरली खूप छान असतात माइंड रिलॅक्स करण्यासाठी. त्याच्यात कॅफिन प्रेझेंट असतं जे की आपल्या ब्रेनला काम करतं. सो आवडत असेल तर नक्की चॉकलेट्स खा. या थोड्या दिवसात चॉकलेट्स खाल्ले तर काही हरकत होत नाही. 3-4 दिवसाचाच प्रश्न असतो. त्याच्यातलेही थोडेच दिवस पेन होत असते. सो त्या टाईमला चॉकलेटही एक छान ऑप्शन आहे की तुम्ही खाऊ शकता. आणि मोस्टली मला आवडत नाही डार्क चॉकलेट, बट ज्यांना डार्क चॉकलेट आवडत असेल तर त्यांनी डार्क चॉकलेट प्रेफर करा. त्याने भरपूरसा बेनिफिट मिळतो.
सो 9th थिंग इज पिरियडमध्ये कधी उपाशी राहू नका. दुखत असतंय, माहिती असते, खूप सारे मूड स्विंग्स होतात, चिडचिड होते, पण ह्या टाईमला जर तुम्ही जेवण नाही केलं तर ते अजून त्रास होतो तुम्हाला. सो उपाशी राहू नका, 2 टाईम छानपैकी जेवण करा. जसं तुम्हाला सांगितलं, आवडत्या गोष्टी खा, जे आवडतं ते मस्तपैकी खा, काही होत नाही ह्या 2-3 दिवसामध्ये. आणि जनरली कॉन्स्टिपेशनचाही त्रास ह्या दिवसात खूप जाणवतो आणि हे खूप कॉमन आहे. त्यासाठी वॉर्म वॉटर जास्तीत जास्त घ्या. सो आवडतं ते खा आणि उपाशी बिलकुल राहू नका. सो 10th थिंग इज दॅट यू शुड विअर कम्फर्टेबल क्लोथ्स इन युअर गुड डेज. सो छान मलमल सिल्कचे किंवा कम्फर्टेबल कॉटनचे कपडे प्रेफर करा. आता सपोज काहींना कम्फर्टेबल असतील जीन्समध्ये तर घाला, बट अननेसेसरीली जर नसेल तुम्ही कम्फर्टेबल तर त्या गोष्टी अवॉइड केल्या तरी चालतील. एकदम सुधी छानपैकी कम्फर्टेबल क्लोथ्स घातल्यामुळे तुम्हालाही थोडं बरं वाटेल. आणि सेकंड मोस्ट, प्रॉपर कॉटन इनरविअरमध्ये इन्व्हेस्ट करा. चांगल्या क्वालिटीची आणि चांगल्या ब्रँडमध्ये इन्व्हेस्ट करा. ब्रँड फार महत्त्वाचा आहे. सो चांगल्या इनरविअर मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. सो लास्ट बट नॉट अ लिस्ट थिंग, नेवर स्टॉप पॅम्परिंग युअर सेल्फ. सो ह्या गुड डेजमध्ये स्वतःला पॅम्पर करायला शिका. जनरली हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे फेसवर ॲक्ने मार्क येतात आणि मग कुठेतरी आपलं कॉन्फिडन्स तो लो होतो की हे माझ्या चेहऱ्यावर काय होतोय. सो त्या टाईमला असं फेस मास्क वगैरे यूज करा. त्यानंतर फेस वॉश यूज करा. छानपैकी चेहऱ्याची काळजी घ्या. त्या टाईमला ॲक्ने ही गोष्ट खूप नॉर्मल आहे. सो सेकंडली ते क्लिंडामायसिन म्हणून ट्यूब येते, तीही तुम्ही यूज करा. आधी पॅच टेस्ट करा आणि मग यूज करा. जे पण ॲक्ने प्रोन प्रोडक्ट्स आहे ते ह्या टाईमला यूज करा आणि अशा प्रकारे स्वतःला पॅम्पर करा. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सो ऑल दिस वॉज अबाउट पिरियड अँड पिरियड केअर. सो हे कुठंतरी तुम्हाला एक्झाम डेमध्ये किंवा डेली लाईफमध्ये यूज होणार आहे. सो कसा वाटला माझा एक्सपिरियन्स आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला अजून कोणत्या याच्यावर टॉपिकवर व्हिडिओ हवे तेही कमेंटमध्ये नक्की कळवा. सो असंच प्रेम देत राहा. थँक्यू सो मच अँड कीप सपोर्टिंग.